मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, आपण या ठिकाणी आलो आपल्या पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या पाण्याच्या ठिकाणी आलो. मित्रांनो मी या ठिकाणी आलो का तुम्ही म्हणत असाल सारखा त्याच ठिकाणी जातो तिथलाच व्हिडिओ दाखवतो. पण मित्रांनो गरजेचे आहे आपल्याला दररोज येणे गरजेचे. या ठिकाणी पाणी आहे का नाही हे पाहणे पण गरजेचे, कारण आपण जबाबदारी घेतली. त्यांना पाणी टाकतोय आपण, पाणी जर संपला तर त्यांना पण आशा लागते, म्हणजे पक्षी प्राणी इथून येऊन जातात. तर मित्रांनो आपण काल पण आलो होतो, पण त्यावेळेस आपल्याजवळ ती वस्तू नव्हती. ती वस्तू म्हणजे तुम्ही पाहू शकता. हे बघा मित्रांनो, असा गोंधळ झाला आहे आपल्या पाण्या ठिकाणी. पाणी पूर्ण आटून गेलेले आहे. मी काल आलो आणि काल मी चौकशी केली. मित्रांनो या ठिकाणी हे जे पाणी हे पूर्ण आटून जाते, कारण त्या ठिकाणी ज्यावेळेस रात्रीच्या वेळेला ना प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येतात, दुसरं पण प्राणी येतात आणि त्या दगडावरती पाय देतात. त्याच्यामुळे त्या पायाने जो प्लास्टिक कागद आहे तो पूर्ण फाटून गेला आहे आणि त्याच्यामधून पाणी पूर्ण जमिनीमध्ये जिरून जाते. त्याच्यामुळं पाणी राहत नाही. तर मित्रांनो आज आपण हे बघा पुन्हा कागद घेऊन आलेलो आहे आणि हा कागद आपण पुन्हा आतरणार इथं. तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी येऊन लक्ष टाकायला लागत आहे, कारण पाणी पूर्ण आटून जातं. हे बघा आज सकाळी पक्ष्यांना पाणी प्यायला नाही भेटलं इथं. आता आपण आलेलो आहे. आता आपण हे पूर्ण तयार करणार आहेत परत आणि हा कागद टाकून त्याच्यामध्ये पाणी वाटणार आहे. चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो दुसरा विषय, आपण त्या दिवशी या ठिकाणी पाखरांना जो झोपाळा केला होता तो आता आपण काढून टाकलेले. पाहू मित्रांनो आपली बेकर ते झोपाळा काढून टाकल्यानंतर आता पाणी प्यायला या ठिकाणी येते का. तर आता आपण वेळ न लावते ना या ठिकाणी हे जागा करायला आपण आता सुरुवात करू. हे ना हे जे तिसकट दगड नाही, ह्या दगडी जर खाली कागदाला टोचलं ना का मग ते पाणी पूर्ण जमिनीमधून निघून जाते. बघा हे जनावरांनी ना पाय देऊन या दगडीने कागद फाटू लागला आपला, त्याच्यामुळे ना आपलं पाणी खाली जमिनीमध्ये गेला. आपण ना मित्रांनो जाड जी ताडपत्री असते ती आपण आणणार आहेत, पण सध्या आपण काही बाहेर बाजारामध्ये गेलो नाही, त्याच्यामुळं आपण आणू शकलो नाही. आपण ज्यावेळेस जाय त्यावेळेस ना आपण जाड कागद वापरणार नाही, तो फाटणार नाही. पण आता सध्या आपण हा कागदवच भागून घेणार आहे. प्रॉब्लेम कुठे झाला नाही, कुठे पाहता असणारे कागद. हे बघा आता आपण नवीन कागद बदलला आहे. आता काय पाणी जिरणार नाही मित्रांनो. हे बघा ह्यामध्ये बघा पाय दिला ना प्राणीने का मग ते फाटत आहे कागद आपला.